नाही का. दोनच शब्दात सांगितलं, आजवर होती आमची आणि आता झाली तुमची. बस तितकंच ऐकलं तिनं. आणि तिला सांगितलं होतं का तिकडच्या लोकायला सांगितलं, पण त्याच्या कानात नाही सांगितलं, हिच्या कानात सांगितलं. त्याईनं ध्यानात ठेवलं का हिनं ध्यानात ठेवलं. एका चक्रात घर धुवून आली सगळं, काय काय घरात आहे काय काय नाही. आणि जे घरात नाही ते लगेच बापाला सकाळी म्हणाली, दादा आमच्या घरी हे नाही, आमच्या घरी आता कालच हे घर आमचं म्हणून लागली. आणि एका चक्रात किती तयारी झाली बाई नाही का. तितक्या तयारीनं बाईचा पसारा अर्धा झाला, तितक्या शब्दानं का पसाऱ्यावाल्या सगळं आपलं झालं. पसाऱ्यावाल्या सगट नाही का, पसाऱ्यावाल्या सगट होयो म्हणलं की मागे जातो तो, किती मोठा माणूस नाही का. म्हणून पसाऱ्या सगळं तिने काबूज करून घेतले. त्याच प्रकारानं तुम्ही संतांचं ऐका. आणि आता ह्या सगळ्यांचं खोटं विद्यात्व ध्यानात घ्या. परमात्मा तुम्हाला स्वीकार करीन. नाही तुमची कोण्यातरी पदावर नियुक्ती होणार नाही. तुकोबारांचे बोले, जगदाकारी झाली सत्ता. काय म्हणतात तुकोबार, जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता. अवघे आपुलीचा आता, लाज आणि चिंता दुरावली. अशी कंडिशन सगळ्यांची होऊ शकते, सगळ्यामध्ये ही शक्ती आहे. म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले, बाबा या शब्दाच्या आश्रित जर तुम्ही राहिले तर या स्टेपवर सगळे जाऊ शकतात. म्हणून विनंती केली, खरा रे बापांनो, साधन हरीचे जनी करणीचे करू नका. साधन हरीचे म्हणतात, हरीचं साधन जर केलं तर काय होईल लक्षात घ्या. हरीचं साधन करणं म्हणजे हरी साध्य. साध्य कोण आहे? हरी. आणि त्या हरी साध्य असणार हातात यायचं साधन आता तुमच्याकडे सगळ्याकडे आहे नाही का. आणि ते साध्य तुम्ही जर हातात घेतलं, साधन जर व्यवस्थित वापरलं जर, तर त्याचा काय परिणाम होईल. महाराज अभंगाच्या प्रत्येकाकडे साधन आहे. आणि ते साधन हरी स्वरूप साध्य समजून त्या हरी साध्य करण्याकरता जर तुम्ही वापरलं जर, तर तो हरी साध्य होऊ शकतो. आणि तो साध्य झाला की जन्म आणि मरण आपल्याला येऊ शकत नाही. असंही जन्म मरण येऊ शकत नाही आपल्याला, पण ह्या आपल्या कोणाच्या ध्यानामध्ये नाही फिट करून टाकले आपल्या डोक्यामध्ये की आपल्याला एक दिवस काय करायचंय, मरायचंय. आपण जन्मलेलो आहोत हे कसं डोक्यात बसलंय आपल्या.
आणि निघता निघत नाही. आता निघायचे पर्यंतच नाही का निघतच नाही, पर्यंतच नाही. आता प्रयत्न तसे नाहीत का ठासू ठासू पुन्हा भरणंच आहे का हो तरी एकदा मरायचे. कीर्तन ऐकून कीर्तन करून एक महाराज म्हणू लागलं माणसानं मोक्ष झाल्याशिवाय मरूच नाही. आता काय हाणून घ्यावा का काय करा, काय म्हणू लागलं ते मोक्ष झाल्याशिवाय मरूच नाही. एक तर महाराज असं खळखळ रडू लागलं. म्हणलं काय झालं ते होय आमचे गुरु मेले, काय झाले आणि मला मोक्ष प्राप्त करून दिले आणि मग रडायचं कस काय, काय भानगडे रडायची नाही का. म्हणून अरे रडणं संपवायचा देह आहे हा. काय संपवायचा महाराज, सगळं घरदार जर असं डोळस केलं, आपलं गाव जर डोळस केलं तर रडायसारखा प्रसंग कधीच नाही का कवा बी, पण इतकी दर्जेदार समजूत कधी होईल आपली. प्रयत्न करू लागलो आपण तर निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या समजुतीनं असं म्हणतात नाथ महाराज की अशी समजूत झाली की त्याने न हे जेने न हे जन्म यमाची यातना ऐशा साधना करा काही. आपण हो असं काहीतरी साधन करा. आणि आपण सगळ्यांनी संसारच साध्य ठरवलेला आहे. काय ठरवलाय, संसार साध्य ठरवलाय सगळ्यांनीच. आणि सगळ्यांचे उपक्रम तेच संसार साध्य ठरवलाय. आणि सिद्ध नसलेला संसार सिद्ध नाहीये. काय डोळ्यावर झापडी, चार भिंतीच्या वाड्याचे आतलं कुटुंब आपलं आहे का, ध्यानात घ्या, आपलं आहे का, आपलं समजलंय. आणि आपलं समजून रात्रंदिवस प्रयत्न करू करू चौकटीच्या आत आणून टाकायलेत. कसं बी का चांगलं, कसं फक्त कुठं घालायचंय, चौकटीच्या आत आणून घालायचं नाही का. त्यानं आपल्याला कुणीकडे का येऊन घाली नव्हती, पण ते आत आणून घालायचे. अरे आपला विषय चालला होता मन दोष आणि विक्षेप दोष जर घालवले कसं बी माणूस आत भरणार नाही. आणि जे व्यवस्थित भरलं ते गेलं तरी दुःख होणार नाही, अधिक आलं तरी सुख प्राप्त होणार नाही. भ्रांतीतलं बरं असं वैभव आपल्याला प्रत्येक नरदेहातल्या जीवाला राबवता येतं. आणि ते राबवायचं असलं तर आत्ता क्षण प्राप्त आहे. उद्या कसा वेळ येतो येणारही सांगता येत नाही. उद्याच्या कीर्तनाला आपण राहूतच नाही सांगता येत नाही का. लक्षात घ्या, आजचा चहा तर आपण कब्बशीत प्याला असन, पण उद्याचा चहा पिपळाच्या पानात येऊ शकतो आपल्याला. कशाच्या पिपळाच्या पानात नक्की येऊ शकतो. बरं इतकं प्रेम आहे तुमच्या इथं घरच्यावर नाही का. ते तुम्हाला कशात देणार रे, चार लोकात का एकट्यात, चार लोकात नाही का देणार आहेत गड्या. म्हणून ध्यानात घ्या. आणि उद्याचा तो प्रसंग आहे तो आपल्यावर नाही, येणार आहे नक्की, पण तो शरीरावर आहे. इतका निश्चय झाला पाहिजे की उद्याचा येणारा प्रसंग शरीरावरच आहे, आपल्यावर नाही. पण आता आपल्यावर नाही का, आपल्यावर आहे असं वाटत आणि शरीरावरच आहे असं वाटत नाही का. शरीरावर नाही, शरीरावरच जे असं वाटतच नाही आपल्याला. लक्षात घ्या, तो प्रसंग जीवावर देत होतो आणि नसलेला का असलेला. काय एवढी मोठी बुद्धी तुम्हाला प्राप्त झाली आणि ती बुद्धी प्राप्त होऊन जर तुमचं असंच वागणं असलं जर आपलं, तर ते आपलं वागणं आपलं दिवाळ काढतं. नाही इतकं दिवाळ काढतं ते की 184 एवढीची बरोबरी करतं. आणि 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येऊन पडसी संदेह पुरा, ओळसा थोर माया झाली. अशा स्थितीमध्ये आपण येऊन पडतो. म्हणून आता नित्तळ ऐका, नित्तळ ध्यानात घ्या. आणि तुम्हाला फार सोपं साधन सांगतात संत. या लेवलला जाण्याकरता काय लागेल आपल्याला, अरे उंच दर्जाच्या व्यवहारातला जायचं असेल तर पैसा लागतो नाही का. स्वर्गातल्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर पुण्य लागतं. आणि लक्षात घ्या, मोक्ष सुखाला प्राप्त व्हायचं असलं तर ज्ञान लागतं. आणि ते ज्ञान तर आपलं अंग आहे, ज्ञान आपलं अंग आहे. आणि ते आपलं अंग ज्ञान आपल्या ध्यानात येण्याकरता शास्त्रानं सांगितलेल्या उपक्रमाचा झोक वेगळा आहे, संतांनी सांगितलेल्या उपक्रमाचा झोक वेगळा आहे. शास्त्रामध्ये कर्मोपासना सांगितलेली आहे आणि आमचे संत कर्मोपासनेच्या नादी लागला जर तर तुला हा विषय किती काही सांगता येणार नाही.
महाराज म्हणतात कर्म उपासनाच्या नादी लागले, श्वास कमी पडले तर काय करता येईल. आणि याच अभंगामध्ये हरिपाठामध्ये नाथमाराज म्हणतात, बाबा तू जर ध्यानात घेतलं संतांच्या संगतीमध्ये बसून तर कर्म उपासना ज्ञानमार्गी झाली. काय झालं? कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. म्हणून तू हरीच नामाचा जप करीत जाय. फार गरज आहे महाराज आपल्याला, रात्रंदिवस नामस्मरण करण्याची इतकी गरज आहे. कारण किती अंतकरण गद्दळ आहे आपलं, पार नाही त्या गद्दळ अंतकरणाला. कारण माणूसच मी वाटायलो ना आपल्याला, हाडामासाचं शरीर मी वाटायलं. रोज बदलणार का न बदलणार? रोज बदलणार नाही का? शरीर क्षणाक्षणाला बदलायले आणि त्याच्यातला जो जीव आहे तुम्ही जे आहे ते बदलत नाही, लक्षात घ्या. म्हणून पांढरे केस शरीराचे झाले का जीवाचे? आणि शरीर म्हणाले माझे झाले का जीव? आणि त्याच्या देखत झाले का माघारी? देखत कधीपासून सुरुवात झाली बरं बदलायला? नाही सांगता येणार नाही का? सांगते हळद लावलेलं हेच आहे का? नाही. हळद लावलेलं गेलं का? हाय गेलं. आणि हळद लावलेली नवरी तीच आहे का आता? नाही, नवरी ती नाही राहिली. नवरीचं शरीर ते नाही राहिले. ज्याला नवरी नवरी म्हणतो, ज्याला माणूस म्हणतो ते चैतन्यच आहे आणि ते तसंच आहे. आणि शरीर मात्र ते नाही. शरीर सण 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 बदलेले, रोज बदलायला लागले. तेच तेच वाटत का तेच तेच आहे. आणि एवढी मोठी बुद्धी तुम्हाला प्राप्त होऊन तिचा उपयोग करायले का? करायले उपयोग, पण व्यवहारामध्ये करायले का आपल्याबद्दल? आणि आताच प्रमाण घेतलं, स्वहिताचा घोर व्हा. कोणाचा घोर? स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. म्हणून तुम्हाला आम्हाला संत सांगतात, बाबा हो नामस्मरण करत जाता. काय करीत जाता? नामस्मरण करीत जाता. नामस्मरणानं चित्त शुद्ध होईल. बघा ना ते महाराज आपले गणेश महाराज सारखा नामावर भरे. ते एकटे घेतात का गावातल्याकडून करून घेतात? गावातल्याकडून बी करून घेतात, लिखाण करून घेतात नाही का? लक्षात घ्या, इतका भर आहे आणि इतकी गरज आहे नामाची आपल्याला. कोणाला गरज आहे? सर्वांना गरज आहे. कारण अंतकरण शुद्ध व्हायला तोच एक सोपा उपाय. आपलं अंतकरण निर्मळ व्हायला तोच एक उपाय. अंतकरण शुद्ध झाल्याबरोबर मेलेला माणूस जित्ता होऊन उठतो म्हणा. आणि हे ज्ञानोबराय वर्णन करतात, कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जित्ते उठवील, वेळ काळा ते ग्रासील गा. काही शब्द आहेत ज्ञानोबरायांचे नाही का? वेळ काळा ते कैसा, काय वासुदेवाचं बोलणे. अरे बाईच्या पोटातनं बाळ बाहेर येतं का बाळाच्या पोटात माय जिरून जाईल? काय भानगड? बाळापोटी मायरी घेर. ज्या अविधेच्या पोटातून जो जीव जन्माला आल्यासारखं भासलं होतं, तो जीव संतांच्या संगतीत शहाणा झाला तर त्याच्या पोटात माय तो नाही ठरवतो. काय म्हणतात ज्ञानोबरायचं काय बोलणे? बाळापोटी मायरी गेलं. आणि जो म्हणत होता आपलं आता काय राहिलं, तोच म्हणत होता मी न मारणार आहे. मेले माणूस जेथे उठविल. आणि काळ वेळेला ग्रासील का वेळ काळा ते ग्रासील गा. अशी स्थिती होईल आपली. आता ज्ञानोबरायला काय सांगायचं आपल्याला? ते म्हणतात अशी स्थिती होईल आपली, ज्यानं ओळखली त्याची का ज्यानं ओळखलं नाही त्याची. हा तसं नाही बोलत संत. संत म्हणतात अरे ज्यानं ओळखलं त्याचं तर स्वरूप तसं आहेच नाही का? पण बाकीचे सुद्धा तसेच आहेत. ऐता आता ऐसेची अवघे आता होती झाली दया भास, होती झाली दया भास, देवी जग झाले जगनाथन, देवी जग झाले जगनाथन. तुझो प्रगटला बिंबले भागा, कैसा वासुदेव कोगतो, कैसा वासुदेव कोगतो. तुझो प्रगटला बिंबले भागा, कैसा वासुदेव कोगतो, कैसा वासुदेव काय बोलणे वासुदेवाचं. अरे ज्यांनी ध्यानात घेतलं ते देव आहेतच, पण ज्यांनी ध्यानात नाही घेतलं ते बी देव. आता ऐसेचे अवघे जन.
कारण होते जाती तयापासून त्याच एका परमात्म्यापासून ह्याचा असणारा उगम झालेला आहे. जगी जग झाले जनार्दन उधो प्रगटला बिंबले भानगा. लक्षात घ्या, अशी स्थिती आमच्या तुमच्या समोर आहे. आणि आपल्या डोक्यामध्ये जी भ्रांती बसली का, ते कुटुंब आपलं वाटतं, कुटुंबाचा मी पती वाटतो, मालक वाटतं, ते कुटुंब दर्जेदार केलं असं वाटायलं, ही सगळी गडद भ्रांती. बरं लक्षात घ्या, अरे भ्रांतीत जीवन जगायलं तर आपण अंधारात जीवन जगायलं का उजाडात? अंधारात व्यवहारातली कंडिशन चांगली असताना अंधारात जीवन जगायलो नाही का? अंधारामध्ये जीवन जगायलो आणि प्रकाशात जीवन जगाव. आणि अंधारात जीवन जगायला चांगली बी सामग्री असली तर काय करील ती अंधार असल्यावर? सांगा ना, डोळे चांगले येत नाही का? आणि अंधार जर पडला तर चांगले डोळे असून जवळची वस्तू दिसते का? नाही दिसत नाही का? काय ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, ते म्हणतात तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशी असताच न दिसे वस्तू जात. जवळ असलेली वस्तू दिसत नाही, अशी स्थिती होते महाराज. हे एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. विठ्ठला दोन येडे होते. येडे आणि त्याची मोठं गाव होतं, त्या गावात कधी भेटच होत नव्हती. ओळख होती एकमेकाची पण कधी भेटत होत नव्हती. एक दिवशी असा योग आला, भेटले दोघं. भेटल्यावर का महाराज जय हरी जय हरी जय हरी. भेटतच नाही आपली एकमेकाची, भेटच होत नाही. ते म्हणले आता भेटच होत नाही, त्याला काय करा? नाही पण आज योग आला म्हणजे रातचं भेटली. कधी? रातचं. ते म्हणले आपली भेटच होत नाही. हे येडे आपल्याला सुधरू देत नाही. कोण म्हणून लागली? येडे कोण म्हणून लागली? हा सगळ्याला काय भेट होईल हे येड्यात राहतो आपण दिवसभर. कोण म्हणून लागलं असं? येडे. तर ते दुसरं म्हणे एकच काय येडे पाय म्हणे, इतका अंधार आहे यायच्या बायाच्या गाड्यानं काय नो बाई म्हणे खुशाल झोपलेत रातचं. अंधारात झोपत येते आणि दिवसा. मग आता येडे कसे आले? आणि चोराचं भेव दिवसा का रातचं? आणि यायच्या घरानं आपल्या घरात काहीतरी आहे का? आपल्याला घरदारच नाही तर आपण रातचं जाग येत म्हणा. आणि यायच्या जवळ कायनू बायनू हे खुशाल झोपली. ते तू सांग कोण येडे? ते मला हो यार हिचं मला घरात तेच येडे. पासा खोंगाच्या यायच्या जवळ ते अंधारात झोपायले आणि दिवसा जागायले. आणि आपल्याजवळ काही नसून आपण रातचं जागायले नाही का? ते म्हणजे पहा अशी कंडिशन. आणि कशाला आपली भेट होईल त्या याड्यामध्ये? ते म्हणलं पण तू नीट उभा राहा ना, तसं कोण उभा राहा? ते म्हणलं मला ठेस लागली. आणि कस काय ठेस लागली? तो म्हणला या सूर्याच्या मूर्खपणामुळे. कशामुळं? काय सूर्य मूर्ख आहे म्हणला त्याच्यामुळे मला ठेस लागली. तो म्हणला तो कस काय मूर्ख आहे? तो म्हणला तो दिवसा निघतून रातचं निघत नाही. सूर्याने कवा निघावा? रातचं निघावत ना, कारण दिवसाचा उजेड आणि रातचं सूर्याचं उजेड, अंधाराचा ताणच नाही ना. कशाला ठेस लागेल मला? त्याच्या मूर्खपणामुळे लागली. तो म्हणतो येडाईस का काय तू? सूर्य कुठं मूर्ख असतो का? आणि मग त्याला काय झालं तसं उलट वागायला? सोयीचं वागावं. तो म्हणला अरे ते उलट नाही, सोयीचं वागवतो येड्या. म्हणला मग सोयीचं वागवतो मग अंधार कस काय पडतो? त्याला दिवसा उगतो. म्हणला तुला कोणा सांगितलं तो रातचं उगत नाही म्हणून? तुला कोणा सांगितलं? आपलं कोणाचं ते ऐकत तू? सूर्य रातचं उगत नाही असं तुला कोणा सांगितलं? तो म्हणे मग कस काय दिसत नाही? अंधार कस काय राहतो? आणि ते म्हणे येडपड्यास का काय तू? अरे इतका जवळचा दगड तुला ठेसला नाही, ठेस लागला इतक्या लांबचा सूर्य कसा दिसत अंधारात? काय म्हणू लागलं ते? तुला ठेस लागली, इतक्या जवळचा दगड तुला दिसला नाही आणि इतक्या लांबचा सूर्य कसा दिसत तुला? पागल का तू? उगत तू राहतो सूर्य असं कोण म्हणू लागलं? येडे. सगळे कसे येत येडे शब्द का महाराज? आता येडे बघा मला असं आपलं वागणं आहे. आणि हे वागणं सहज प्रपंच करीत असताना बदलता येतंय. दर्जेदार जीवन आपल्याला कोणालाही जगता येते. लक्षात घ्या. आणि ते दर्जेदार झालं की त्याचे यम राहत नाही, जग राहत नाही, हा जीव राहत नाही. लक्षात घ्या. आणि सगळंच वातावरण पाहून जातं. अशी स्थिती ना म्हणून ज्याने नो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही. आणि पुढच्या कडव्यात महाराज साधनाची सार
साधनाचं मंत्र बीज हरी हे साधनाचं सार सगळ्यांना सेवन करता येतं. मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी त्याची एक, कारण हरी आणि आत्मा हा दोन आहेत असं कधी समजू नका. जीवन शरीर दोन आहेत का एक आहे? नाही का, दोन आहेत. बरं, शरीर वेगळं जीव वेगळा आहे. दोन्ही एकत्रित आले. जसं बल पण विद्युत वेगळी आहे का एक आहे? बल पण विद्युत एकच का दोन आहेत? ते दोन आहेत तुम्हाला ते, कारण विद्युत गेल्यावर बल्ब जातात का त्याच्या संग? गेले असते मग मला असं गेले की पुन्हा ते आले असते नाही का. विद्युत आणि बल्ब दोन आहेत काही, म्हणून विद्युत आणि बल्ब जसे दोन आहेत तसं जीवन शरीर दोन आहेत. तर ते शरीर जे आहे ते स्थूल न जड आहे, पंचमहाभूताचं आहे. आपल्याला लहानपणापासून जर हे शिकवलं ना बिलकुल आपल्या ध्यानात बसलं असतं. हे पण आमचं ते नातू एक बारीक 2-3 वर्षाचं, त्याला नुसतं विचारा हे जग कशाचं झालं, ते म्हणतं पंचभूताच्या तमोगुणाचं. सगळं सांगत होतं कशाचं झालं. ते म्हणतं ह्या पृथ्वीपासून 5 भूत निर्माण झाले आणि 5 भूताच्या तमोगुणाचं जग आहे. सतोगुणाचे ज्ञानेंद्रिय अंतःकरण आहे, रजगुणाचे कर्मेंद्रिय आणि प्राण आहे. सगळं सांगत ते ब्रह्मस्वरूपापर्यंत जातं. आणि ती इतकं शिकवले तर सांगायले. आणि तुम्हाला एक त्याची गोष्ट सांगतो, व्यवहारात ज्ञान कोणाला नाही. ते एक दिवस माझं मागच लागलं म्हणून मला यायचं तुमच्या संग कुठं शेतात. अरे मला नको येऊ नको म्हणलं तर ते आलं. आणि तिथे गेल्यावर आम्ही ती मोटर चालू केली, पाणी चालू झालं. ते पाहू लागलं ते ठिबक सगळ्या झाडाला पाणी चाललं. तर ते म्हणू लागलं सगळ्या झाडाला पाणी चाललं. म्हणलं हो. तर ते म्हणलं पप्पा कधीच वावरात येत नाही, तुम्हीच हमेशा येतात आणि पाणी देतात. आता मी म्हणलं त्याचं येणंच होत नाही. तर ते मला राहिलं काय म्हणतं तुम्ही केव्हा मारणार आहे? मला हसू आलं. पण असं कोण म्हणाले? मी म्हणलं त्याला आम्ही सोन्या म्हणतो टोपण ना. म्हणलं सोन्या तू असं कोण म्हणाला? त्याने काहून नाही सहज म्हणलं तुम्ही केव्हा मारणार आहे? मी म्हणलं तो याच मला सांग मी केव्हा मरू. थोडं अलीकडे मरू का तू लग्न व्हायच्या टप्प्यात मरू का लग्न झाल्यावर मरू? तर ते म्हणलं थांब आता 2 मिनिट तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणलं 2 मिनिट कशाला सांग ना लगेच नाही का. ते म्हणलं 2 मिनिटाला सांगतो. म्हणलं सांग आता झाले 2 मिनिटं. ते म्हणलं हे पहा तुम्ही केव्हा मारा, हे सगळे लोक मेल्यावर मारा. कधी? बरं मी म्हणलं तू असं काऊन म्हणला? तो म्हणलं पाणी द्यासाठी. कशासाठी? कोणाला कळत नाही यार. आणि त्याला शिकवलं का कोणी? ते म्हणलं तसं कधी मारा तुम्ही आणि कशा करता उशिरा मारा? पाणी द्या करता. म्हणजे कवरक पाणी भरा आणि मग उशिरा मारा. हे तर कोणाला बी काय रे. अरे न मरणं कळायसारखी शक्ती आहे आणि ते मरणं न मरणं आपलं स्वरूप आहे. आपण हरिपाठ नेहमी म्हणतो एक हरी आत्मा जीव शिव सम. हरी आणि आत्मा एक हे कधी वाटलं का? एक नाहीत का? वाटतच नाही. शिव आणि हरी आणि आत्मा आणि जीव हे 4 म्हणायला आहेत. वास्तविक पाहता हे 4 नाहीत बरं, हे एक आहेत. पण आता आपण घ्या एकावर येतच नाही. सारखं देहाला घेऊनच व्यवहारामध्ये फिरतो. फिरू नाही का? फिरायला अडचण नाही काही महाराज. पण ते आत्मतत्व हरी हे ध्यानात घे. काय आहे आत्मतत्व? हरी आहे. आत्मतत्व कधी शरीर नाही, लक्षात घ्या. ते आत्मतत्व धरी हेची एक. आणि ते आत्मतत्व जर तुम्हाला ध्यानात घ्यायचं असेल तर त्याला साधने हरीचं नावाचं दुसरी गोष्ट नाही. आणि त्या नावाची बरोबरी व्यवहारातले पारमार्थातले कोणते साधन बरोबरी करू शकत नाही. आणि पारमार्थातले जे परेशान व्हायचे साधन आहेत ते आपल्याला फार जीवाला आवडतात, जीव करतो बी. त्या करण्यानं काही तुम्हाला फळ प्राप्त होत नाही असं नाही, होत आहे पण फार छोटस. आणि ज्या साधनानं मोठं फळ प्राप्त होतंय त्या साधनाबद्दल नाथमाराज हरिपाठाच्या 4थ्या कड्यामध्ये कोटी कोटी आज्ञा नित्य जापाने कोटी कोटी आज्ञा नित्य जापाने कोटी कोटी आज्ञा नित्य जापाने कोटी कोटी आज्ञा
नित्यजांचा नेम. काय शब्द आहे ते नाही का, शब्दाकडे लक्ष आहे का? कोटी कोटी यज्ञ कोण करू शकेल का? पण ज्याचा नेम आहे कोटी कोटी यज्ञ करायचा, त्या कोटी यज्ञाचं फळ प्राप्त होणार एक नामस्मरण. एक हरिनाम जपता घडी, असं त्या एक हरिनामाचं भजन केलं तर एवढं पुण्य प्राप्त होतं. आणि त्या पुण्याच्या निष्काम स्वभावानं आपल्या ठिकाणचं अज्ञान बाजूला होऊ शकतं आणि आपलं ज्ञान होऊ शकतं. चैतन्य रूपानं, ज्ञान रूपानं असं सामर्थ्य आहे. म्हणून संतांच्या शब्दाची सेवा केली पाहिजे नाही का. संतांच्या सेवेनं आपल्या सगळ्या कुळाचाही उद्धार होतो. आता या ठिकाणी सगळे लोक राबवतात की स्वरूप आलं याला, आणि याच्यामध्ये काही पंगती देतात नाही का, सहकार्य करतात महाराजांना. महाराज म्हणत असतात, तुकोबाराय लिहितात या ठिकाणी पंगत देणाराचं महत्वही सांगतात तुकोबाराय. ते म्हणतात तेथे एक सिद्ध दिलेले अन्न. काय म्हणतात महाराज? कोटी कुळाचे होय उद्धार. नीट ध्यानात घ्या. कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या क्षत्राचे. इथं एक शीत जर दान केला तर कोटी कुळाचा उद्धार होतो आपल्या. महाराज हे तुकोबारायचे शब्द आहेत, पण उकलून घेणं फार अवघड आहे. जसे शब्द आहेत तसा अर्थ त्याचा वेगळा आहे. कोटी कुळाचा उद्धार होतो का एक बी कुळ खरं नाही ध्यानात येतोय. कोण्या कुळाचे तुम्ही? अरे परमात्मा कुळाचे तुम्ही. कोण्या कुळाचे नाही का? शहाण्याचे का मान्याचे? मान्याचे. कोणाचे तुम्ही? भगवान सांगतात ममई वंशे. काय सांगतात भगवान? माझा अंश म्हणतात सगळे. कोण्या अंशाचे का आपण? असं ध्यानात येतं आपल्या. एकाही कुळ आपलं नव्हतं. आता आहेत ह्या कुळातली आहेत का आपण? नाही का, ह्या सुद्धा कुळातली नाहीत. एकही कुळ खरं नव्हतं. आणि मी मोठ्या खानदानीचा आहे. जेव्हा परमात्म्याचा अंश म्हणल्यावर लहान्याचा आहे का? नाही का. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात त्याला फोडले ज्ञानोबरायने. ये रवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगा मी. असो मीच स्वरूप आहे. त्या मीच्या स्वरूपाला त्यांना मीला शुद्धीवर आणायचे. कोणाला? मीला शुद्धीवर आणायचे. मी शुद्धीवर आहे पण भ्रांतीतल्या शुद्धीवर आहे. आणि त्याला मीवर स्वरूपावर आणायला त्याला साधने नामदेवाचं म्हणून. काय म्हणतात? कोटी कोटी यज्ञ नित्यजांचा नेम, एक हरिनाम जपता खडे, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि तुम्हाला आम्हाला ठोक सांगायचे संतांना या शब्दाच्या अर्थाबद्दल मुळीच मनात शंका बाळगू नका. आणि शंका येत असली तर संतांच्या संगतीत राहा. शंका सोडून घेतल्याशिवाय राहूच नका. घोटाळत जीवन जगूच नका. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या कडीला एका जनार्दनी घ्यावा संशय, एका जनार्दनी
संशय घेऊच नका गड्या. निश्चयानं तुमचा फक्त निश्चय असू द्या, तुम्ही हरी आहात. निश्चयसी होय हरी, एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयसी हवय हरी रूप. एक राजा राज्य करीत असताना त्या राज्यामध्ये घडलेली घटना आपल्याला लक्षात आणून देण्याकरता एक थोडासा उदाहरण घेऊ. राजा, चक्रवर्ती राजा असणारा एक दिवस शिकारीला गेलेला आहे आणि शिकारीला गेलेला आहे. शिकार तर भेटली नाही. राजाला परेशान व्हावं लागलं आणि परेशान होऊन शिकार न भेटल्यामुळं राजानं एक हलकरा गावाकडे सोडला की आता माझं काही येणं होत नाही, तू घरी जाऊन सांग आजचा मुक्काम राजेसाहेबाचा कुठे आहे? अरण्यामध्येच आहे. असं सूचना दिली त्यानं आणि सूचना दिल्यानंतर त्याचा जो माणूस आहे तो गावामध्ये आला. राजमहालामध्ये सूचना दिली की आज राजेसाहेबाचं काही गावाकडे येणं होत नाही, राजेसाहेब शिकारीला गेलेले, तिथंच थांबणार आहे नाही का. मग आता थांबणार म्हणल्यावर राणी बी निश्चिंत झाली आणि त्या राजमहालामध्ये एक माळी समाजाचे ग्रस्त, त्याचं शयन व्यवस्थित, फुलाच्या माळी खाली फुला करणं, फुलाचं शयन करणं, त्याच्याकरता रोज एक माळी सेवेमध्ये होते. मग सेवेमध्ये असल्यानंतर त्याची ती दिनचर्या चालू होती. पण राजमहालात संदेश आला की आज राजेसाहेबाचा मुक्काम कुठे? अरण्यात. अरण्यात ते म्हणल्यावर ते माळ्याकडे आलते पाहुणे आणि पुरणपोळ्याचं ह्या जेवण घासून झालं. जेवण झालं महाराज आणि मंदिरात आलं ते राजमहालामध्ये आणि आल्यानंतर ते म्हणू लागलं काय राज लोकांचा थाट आहे, काय शाल आहे, काय गादी आहे, काय ती शय्या आहे फुलाची नाही का, काय झोप येत असेल याच्यावर नाही का, इतकी सुंदर झोप येत असेल. आणि असं ते विचार करू लागलं आणि जांभळ्यावर जांभळ्या येऊ लागल्या. आणि पुन्हा आता राजेसाहेब घरी येणार आहेत का? नाही. मग आता राणीसाहेबही महारात येत नाहीत. त्याला बी माहीत झालं राणीसाहेबही महारात येत नाहीत, राज्य बी येत नाहीत. मग रातभर राज्य कोणाच आहे? आपलंच राज्य. मी मला झोपून पाहिलं काय हरकत आहे, आपल्याशिवाय कोण आहे नाही का. खुशाल झोपलं ते घोरच झोपलं ते. आणि राजे साहेबाचा मुक्काम ठरला. पण मुक्काम ठरल्यानंतर पुन्हा लक्षात आलं उद्या काहीतरी महत्वाचं काम आहे, गावाकडून गेलंच पाहिजे. मग काय अंधार बी असला तर आता काय जावं लागेल, आपल्याला घराकडे जावाच लागेल. निघली सैना राजदरबाराचं का राजा बोले आणि जर हाली निघली सैना गावाकडं. महाराज गावाकडे निघली पण आता गावाकडे येऊस तर हे झोपलं बिन घोरू बी लागलं, फास्ट झोपलं. आणि तिकडं राणी साहेबाच्या कानावर वार्ता गेलीच नाही. तिला वाटलं राजेसाहेब यायलेत घराकडं. मग ती आपला कारभार सगळा आटोपलाय, राजेसाहेबाचा आदर करायचा, आदर तिथे करायचं. पण ती आली बाई ताट घेऊन. पण राणी आल्यानंतर तिला ठरवलं कडे हे दमलेलं येईल भर नाही का. आता याचे पायाचे पुन्हा ह्या भानगडी केली, याला चेवीन आधी तरी आता झाली. आता हे कण झोपलं होतं, तिला वाटलं त्याची शाल घेतली अंगावर येणं राजाची, ते दिसू लागलं का शाल घेऊन झोपलं ते. शाल घेऊन झोपल्यावर तिला वाटलं आता याला डवची बी काही बरोबर येईल सिम द्यायला हे नाही का. चालूच आहे ना पारायण, हे हरिपाठ, हे गाथा भजन नाही का, हे बेजार झालेलं. आता झोपू दिलेलं बरं. जे राणी आली महाराज आणि राणी आली त्याच्या शेजारी, तिनं आपली शाल घेतली, त्याच्या शेजारी पांघरून झोपली. आता ती झोपली, तिनं बी आपली शाल अंगावर घेतली. आता तुम्ही सांगा, आता हे राज्य जे आलो महाराज तर आल्याबरोबर त्याच्या त्या पलंगावर किती जण पाहिली? असं पाहिल्यावर कोण शांत राहील? महाराज तळपायची अवस्था गेली राजे. हे झालं कसं? हे कधीपासून हे आज लक्षात आलं. म्हणून एकाच हाताने दोन्ही शालीचे कोपरे धरले आणि किती हळून झटका मारला असेल तर तुम्ही ध्यानात घ्या. झटका मारल्याबरोबर दोघं तटातट उठून बसले. राजाने हातात तलवार होतीच, लगेच काढली, म्हणला माना पुढं करा. आणि आता दोघांचे मी काय करणार? मी शिरच्छेद करणार. सांगा हे कधीपासून आहे? तर ते माळी लटलट कापू लागलं. म्हणलं राजेसाहेब आता मान तुमच्या हातात आहे, तलवार तुमच्या हातात आहे, उतरायची तर उतरा, पण आता खरं बोलतो मी आणि खरं बोलून माझी मान उतरली तर काही हरकत नाही. राजाने सांगितलं खरं जर बोलले तर मग मात्र तुम्हाला मी धक्का लावणार, पण मला खरं सांगा. ते माळू म्हणू लागलं साहेब तुमचा फोन आला, निरोप आला तिकडून की आज राजेसाहेब कुठे आहेत? म्हणे मी खरं बोलतो बरं, आता तुम्ही माझी मान उतरू शकता. मग तुमचा मुक्काम अरण्यातच आहे. मला सगळी कल्पना सुचली की काय दिव्य भोग येते, याच्यावर किती छान झोप येईल. महाराज पाहुणे आले, घरी पुरणपोळ्याचा बेत होता, स्वयंपाक करून जेवलो मी. आणि आल्यानंतर मला असं वाटू लागलं की एक दिवस आपलं इथं झोपून थोडंसं मला वाटलं एक डुकली हाणूस तर झोपा असं वाटलं मला. रातभर नाही तर किती एक डुकली होस तर, पण म्हणलं महाराज काय झोप लागली, पुढं काय झालं ते मला माहीतच नाही.
सांगितलं बरं तू जपलं. राणीने विचारलं तो कस काय मग? ती म्हणली महाराज तुम्ही मी जे आले महालातून आणि आल्यानंतर मी पाहिलं तर तुम्ही दमून छक होऊन झोपलेले, मला तुम्हाला उठवता नाही आले. ताट तसंच आहे, मी तुम्हाला काही स्पर्श नाही केला. माझी मी शाल घेतली आणि मी आज जागेवर झोपलेली आहे. हे पहा तुम्हाला काय करायचं ही माझी समोर आहे, नाही का? लक्षात घ्या. असं त्या राजाने व्यवस्थित ध्यानात घेतलं आणि वाक्य लिहिलेलं होतं संतांचं. काय संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागूर, प्राणी यांची ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीतली ओळी अशी खांडावर लिहून ठेवलेली होती. हातात तलवार घेतली, राणीचं मुंडकं उतरायचं तर तिकडं लक्ष गेलं. हा काय म्हणतात ज्ञानोबरा? संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागूर, प्राणी यांची तिकडं लक्ष गेलं. दोघांचं वाक्याचं अगदी बरोबर निरीक्षण केल्याबरोबर राजाच्या हातातली तलवार गळून पडली. निश्चय केला की दोघं मी निर्दोष आहे. त्याच्या इथं निर्दोष आहे असा निश्चय केला राजानं. दोघांना बी माफी केली. लक्षात घ्या, निश्चय झाला, त्याचा निश्चय तसा नसता झाला तर दोघांची बी कत्तल झाली असती. त्याचप्रमाणे आपलाच निश्चय आपल्या बरोबर आता नीट करा. आपला निश्चय करा की आपण माणसं नाहीत, आपण जाणणारे चैतन्य तर हे सगळं माहिती आहे. तुम्ही जाणणारे आहेत का जाणण्यात येणारे? आणि शरीर जाणणारे आहेत का जाणण्यात येणार? शरीर जाणण्यात यायले आणि तुम्ही जाणणारे आहेत. कसंही जाणणं कोणी ध्यानात घेतलं का? आत्ता इथं जाणणं नाही का? कशा स्वरूपात आहे पाहिलं का? नाही का? जाणणाऱ्यामुळंच हे सगळं जाणण्यात यायलं का? हे जड जीव आहे का? जिवंत आहे का? हे जाणणाऱ्यामुळं जाणण्यात यायले. असं जाणणाऱ्यानं आपलं स्वरूप ध्यानात घ्यावा आणि ते जाणणं स्वरूप तर हरिरूपच आहे. म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दनी न घ्यावा संशय, निःशेषी होय हरिरूप, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेले.